बहिणी संदर्भातली केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। त्यांना अर्ज करायला सांगितलं होतं आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं सीएजीचं ऑडिट होतं आणि सीएजीच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथलं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70 लाख महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70 लाख महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता, मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये,
तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई केवायसीचा नाही, त्यात ई केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्याने आपण ती ज्यांनी ई केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे असा कन्सोलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटलंय की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुश खबर आलेली आहे, खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्हाला माहीत असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये आता खूप साऱ्या बहिणींची केवायसी बाकी राहिलेली होती त्यामध्ये की जवळपास 80 लाख महिलांची ई केवायसी झालीच नाही आहे अशा प्रकारातली बातम्या तुम्हाला माहीत असेल की वारंवार समोर आलेल्या आणि तसं झालेलं सुद्धा आहे. त्यामध्ये आदित्य तटकरे किंवा मग देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी स्वतः सांगितलेलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली नाही आहे. त्यामधल्या काही RTOच्या विभागातून जे काही माहिती मिळाली त्यांच्याकडे कार आहे का किंवा काही अशा प्रकारातले आहेत किंवा मग काही पुरुष आहेत ज्यांनी की लाडकी बहीण योजनेचा जो काही योजनेचा लाभ आहे तो घेण्याचा प्रयत्न केला आहे असे पुरुषसुद्धा त्यामध्ये आहेत. त्याचबरोबर इतरही ज्यांची की केवायसी चुकली होती किंवा मग इतर कारणांमुळे तर अशा प्रकारातल्या बहिणी आहेत. म्हणजे जवळपास तरीही 60 ते 65 लाख बहिणींची केवायसी झालेली नाही आहे आणि त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे. त्यांना आता नवीन पोर्टल किंवा मग विंडो ओपन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे असं सूत्रांनी सांगितलेलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता लवकरच या योजनेचं नवीन पोर्टल आपल्याला उपलब्ध होऊ शकतं आणि आपल्याला नवीन केवायसी करता येऊ शकते कारण की आता लवकरच याबाबतची माहिती सरकारकडून मिळणार आहे. तुम्हाला माहीत असेल की या अगोदरसुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही आहे ज्या पात्र असतील तर त्यांच्यासाठी आम्ही नवीन विंडो तयार करण्याची तयारी आहे, आम्ही त्यांना पुन्हा लाभ देण्याची तयारीत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच की ज्या बहिणी पात्र असतील ज्या खरंच या योजनेमध्ये बसत असतील आणि त्यांची केवायसी झाली नसेल तर त्या बहिणींना पुन्हा आता केवायसी करून या योजनेमध्ये लाभ घेता येणार आहे. परंतु ज्या बहिणी अपात्र असतील ज्यांच्याकडे कार असेल किंवा मग उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल किंवा मग सरकारी नोकरीमध्ये असतील कोणी त्यांच्या घरीमध्ये तर अशा प्रकारातल्या ज्या बहिणी आहेत ज्यांची या योजनेमध्ये पात्रता नाही आहे त्या निकषात बसत नाही आहे तर त्यांची केवायसी होणार नाही आणि त्यांना याचा लाभसुद्धा मिळणार नाही आहे. परंतु ज्या बहिणी पात्र असून केवायसी न झाल्यामुळे फक्त बाद झालेल्या आहेत तर त्यांची केवायसी सुद्धा होणार आहे आणि त्यांना पुन्हा या योजनेचा लाभसुद्धा मिळणार आहे. तर त्यांना पुढील आठवड्यामध्ये विंडो
विंडो ओपन होण्याची दाट शक्यता वाटत आहे आणि जशी काही माहिती आपल्याला मिळाली तसंच आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. तर टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.